सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया की संवैधानिक बेंच द्वारा मराठा आरक्षण को रद्द किए जाने पर एपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष धीमान विजय मानकर ने एक वीडियो संदेश जारी किया है। उन्होंने कहा है, यह राज्य और केंद्र सरकार के बीच जारी नूरा कुश्ती का विषय नहीं है। केंद्र सरकार को सुप्रीम कोर्ट की रूलिंग को ध्यान में रखकर संविधान में संशोधन करना चाहिए। यही एकमात्र समाधान है। संविधान में संशोधन यह राज्य की सरकार का विषय नहीं है, बल्कि केंद्र को ही इसे पूरा करना होगा। विजय मानकर ने सुप्रीम कोर्ट के द्वारा आरक्षण के इस मुद्दे पर जो तर्क दिया है उसे हास्यास्पद करार दिया। उनका कहना है कि राज्य सरकार को इस मामले में उचित सर्वे करके डेटा पब्लिश करना चाहिए। अम्बेडकराइट पार्टी ऑफ इंडिया इस मुद्दे पर मराठा समुदाय के साथ है। यदि किसी को लगता है कि वे इस मामले की डिटेल जानना चाहे तो मैं उन्हें गाइडेंस भी कर सकता हूँ। साथ ही संविधान संशोधन का एक बिल भी ड्राफ्ट करके दे सकता हूँ। गौरतलब है कि महाराष्ट्र सरकार ने अलग से कानून बनाकर मराठा समुदाय को शिक्षा और नौकरियों में आरक्षण दिया था, जिसे 5 जजों की संवैधानिक बेंच ने पूरे मामले की सुनवाई करते हुए खारिज कर दिया। इसी को लेकर एपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष धीमान विजय मानकर ने सरकार और अन्य लोगों को सुझाव स्वरूप यह वीडियो संदेश दिया है। महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं म्हणजे मराठा आरक्षण हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा आणि न्यायाचा विषय आहे आणि आपल्याला सर्वांना अवगत आहे की उच्चतम न्यायालयाने याच्यावर निर्णय दिलेला आहे आणि मराठा कम्युनिटी बॅकवर्ड्स नाही असं म्हणजे एक निर्णय दिलेला आहे आणि 50% जास्त आरक्षण दिल्या जाऊ शकत नाही असा इंदिरा स्वाण्याच्या केसला साईट केलेला आहे आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्सला साईट केलेला आहे। जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये संविधान सभेमध्ये जे चर्चा झालेली आहे त्याच्यामधनं जे आहे ते साईट केलेलं आहे आणि नवीन जे आहे ते जस्टिफिकेशन दिलेलं आहे की 50% आरक्षण का असू नये। आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वप्रथम मी हे क्लिअर करू इच्छितो की मराठा कम्युनिटीला आरक्षण मिळायला पाहिजे हे आमचं स्टँड आहे, कारण हा सामाजिक न्यायाचा एक विषय आहे, आर्थिक उन्नतीचा विषय आहे आणि पॉलिसीजला एक्सपांड करण्याचा पण विषय आहे। काही लोकांचं असं म्हणणं आहे की भाई मराठा फार श्रीमंत आहेत, पॉलिटिकली डॉमिनंट आहेत, कोऑपरेटिव्स आहेत, छोटे व्यवसाय आहेत आणि म्हणून मराठ्यांना ते मिळायला नको। मला असं वाटते की असं बोलणं ते उचित राहणार नाही, कारण जर सिस्टमॅटिक जर सर्वे केलं आणि सिस्टमॅटिक सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्सचं जर सर्वे केलं तर 70% मराठा जे आहेत ते डिप्राइव्ड मिळणार, बॅकवर्ड मिळणार, मार्जिनलाइज मिळणार। वेरियस क्षेत्रांमध्ये जे शिक्षण असो किंवा नोकरी असो किंवा शेती असो किंवा छोटे उद्योग असो, हे सर्व जर पॅरामीटर्स जर आपण घेतले तर 70% मराठा जवळपास जे आहेत ते बॅकवर्ड निघू शकणार। तर हा एक विषय आहे की मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, ते कसं मिळायला हवं हा एक फार मोठा विषय आहे, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये एक नुरा कुस्ती होत आहे आणि याच्यामध्ये फडणवीस म्हणत आहेत की नाही राज्य सरकारच हे बरोबर करत नाही आहे। माझा असं स्पष्ट मत आहे फडणवीस यांना आणि मोदी सरकारना मला स्पष्ट म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने जे रूलिंग दिलेलं आहे इंदिरा स्वानीला लक्षात ठेवून त्याला जर आपल्याला ओव्हर रूल करायचं असेल तर घटना दुरुस्ती हा एकमात्र जो आहे तो याचा समाधान आहे आणि घटना दुरुस्ती करणे हे काय राज्य सरकारचा विषय नाही, हा केंद्र सरकारचा विषय आहे आणि घटना दुरुस्ती करून जे आहे 50% पेक्षा जास्त रिझर्वेशन जर रिक्वायर्ड आहे तर रिझनेबली आपण देऊ शकतो। हे एक नवीन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंटरप्रिटेशन आपल्याला इन्कॉर्पोरेट करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने एक स्टेट वाईज मोठा सर्वे सुद्धा स्टॅटिस्टिकल डिटेल्सला लक्षात ठेवून, कारण जे स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन होतं गायकवाड कमिशन त्याच्यामध्ये थोडा स्टॅटिस्टिकली आणखी चांगला डेटा घेणं आवश्यक होतं, ते थोडंसं एक विकनेस होतं। तरी सुद्धा सुप्रीम कोर्टने जे पर्सेंटेज वगैरे काढलेले आहेत मला असं वाटते ते हास्यास्पद आहेत, कारण पर्सेंटेज नेहमीच 100% मधनच काढण्यात येते। जर तुम्ही जनरल कॅटेगरीचं पर्सेंटेज काढणार मग त्याच्यातनं सेपरेट जर तुम्ही मराठ्यांचा पर्सेंटेज काढणार तर अर्थातच तो जास्त येणार। म्हणून मला असं वाटतं की सिम्पल मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टने जे क्रायटेरियाज अप्लाय केले ते सिम्पल मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा ते विसंगत आहेत आणि म्हणून एक स्टेट वाईज पूर्ण चांगला सर्वे होणं गरजेचं आहे, जे स्टॅटिस्टिकली साऊंड असायला हवं आणि याला जर 50% पेक्षा जास्त जर आपल्याला रिझर्वेशन एक्सटेंड करायचं आहे तर घटना दुरुस्ती हा एकमात्र याचा समाधान आहे आणि मराठा क्रांती मोर्चा आणि बाकी जे मराठा बांधव आहेत
API त्यांच्याबरोबर आहे. आणि जर याला डिटेलमध्ये जर कोणाला गायडन्स पाहिजे असेल तर माझ्याशी जर कोणी कन्सल्ट केलं चांगल्याने तर मी याचं डिटेल गायडन्ससुद्धा जे आहे ते करू शकणार. माझी मंगलकामना मराठा बांधवांबरोबर आहे आणि ह्या न्यायाच्या लढाईमध्ये आणि उन्नतीच्या लढाईमध्ये जे आहे ते आपण यशस्वी व्हावं अशी माझी मंगलकामना आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.